सर्वांना सस्ने नमस्कार। माझा गाव माझी बातमी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडणारे श्री गोरख बाबा मुळीक व त्यांचे सर्व सहकारी, हनुमान भजनी मंडळाचे सर्व सहकारी या सर्वांना मी धन्यवाद देईन। त्यांना पुढील कामासाठी मी शुभेच्छा देईन। त्यांनी 7 दिवस अत्यंत शांततेमध्ये आणि त्याचप्रमाणे गावकऱ्यांच्या सहकार्याने उत्कृष्ट पद्धतीने अखंड हरिनाम सप्ताह पार पाडला। त्यांच्या कामाला धन्यवाद, त्यांना शुभेच्छा आहेत। आता आपल्या मूळ विषयाकडे आपण वळणार आहोत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री भैरवनाथ यात्रा हे आपले दोन महत्त्वाचे उत्सव आहेत। श्री भैरवनाथ यात्रा ही आजपासून सुरू होते आणि आजपासून सुरू होत असताना अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक लोकांचे मला फोन आले की सर नक्की काय होणार आहे, कारण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना होती की आपल्या गावचे जे प्रमुख असतात ते सरपंच, त्यांच्या अध्यक्षतेखाली 14/4/2024 रोजी या ठिकाणी ग्रामस्थांच्या सर्व यात्रेची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये कुठलाही निर्णय झाला नाही, थोडासा गोंधळ झाला आणि मग त्या ठिकाणी निर्णय न होता ती मीटिंग मोडली गेली। त्यानंतर 26/4/2024 ला पुन्हा दौंडी देण्यात आली आणि दौंडी देऊन या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ त्या ठिकाणी जमा झाले। दुर्दैवानं सरपंच आणि त्यांचे सर्व जे काही सहकारी आहेत ते मात्र या मीटिंगला आले नाहीत। आपल्या गावची जी परंपरा आहे, यात्रेची परंपरा म्हटली तर अशी असते की संपूर्ण गाव त्या ठिकाणी गोळा होत असतं आणि सर्वांच्या समोर या ठिकाणी वर्गणी किती काढायची इथपासून ते कार्यक्रम कोणत्या कोणत्या दिवशी असतील याचं सगळं नियोजन हे लोकांच्या समक्ष या ठिकाणी ठरतं आणि त्यानुसार यात्रेचं संपूर्ण कार्यान्वयन सुरू असतं आणि या पद्धतीची आपली परंपरा आहे। परंतु या 26/4/2024च्या मीटिंगसाठी सरपंच उपस्थित नव्हते आणि त्यांचे सहकारी पण उपस्थित नव्हते, पण या ठिकाणी श्री गोरख बाबा मुळीक आणि त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थ त्या मीटिंगला सर्वजण जमले होते आणि जमल्यानंतर या ठिकाणी हा संपूर्ण प्रश्न त्या मीटिंगमध्ये घेतला। आपल्याला यात्रा तर आनंदाने साजरी करायची आहे, अत्यंत हर्ष उल्हासात दरवर्षीप्रमाणे यात्रा साजरी करायची आहे, परंतु यात्रा साजरी करत असताना अत्यंत शांततेमध्ये आणि आदर्श आचारसंहिता, कारण लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्याचं भान ठेवून अत्यंत शांततेत आणि कुठल्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्थेचा बाधा न आणता या ठिकाणी यात्रा पार पाडण्याच्या वरती सर्वांचं एकमत झालं आणि त्या दृष्टीने यात्रा नेहमीसारखी हर्ष उल्हासामध्ये आणि चांगल्या पद्धतीने करण्यावरती सर्वांनी विचार व्यक्त केला आणि त्या दृष्टीने पुढच्या नियोजनाला सुरुवात झाली। मित्रांनो, याच दरम्यानच्या काळामध्ये ठरल्यानंतर गोरख बाबा मुळीक आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी या यात्रेच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने असेल, स्पीकर लावण्याच्या दृष्टीने असेल किंवा करमणुकीचा कार्यक्रम म्हणजे ज्याला आपण तमाशा म्हणतो ते ठरवणं असेल, कुस्त्यांचं मैदान लावून असेल, या दृष्टीने आपल्याला परवानगीची गरज आहे आणि संपूर्ण गावाच्या समोर ठरलं होतं की या ठिकाणी म्हणजे 26/4/2024च्या मीटिंगमध्ये ठरलं होतं की कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर काम न करता रीतसर प्रशासनाची परवानगी घेऊन, पोलीस प्रशासनाची परवानगी घेऊन आपण यात्रा आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरी करायची असं ठरलं होतं आणि त्या दृष्टीनं गोरख बाबा मुळीक यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी तशा स्वरूपाचा पत्रव्यवहार प्रशासनाशी केला, पोलीस स्टेशनशी केला आणि पोलीस स्टेशननं 29/4/2024 ला दिनांक 30/4/2024 ते 4/4/2024 म्हणजे यात्रेच्या संपूर्ण काळासाठी स्पीकर लावण्यासाठी सकाळी 7 ते रात्री 10 अशा स्वरूपाचा आणि करमणुकीच्या कार्यक्रमाला परवानगी देणारं पत्र दिलं आणि या ठिकाणी सासकलच्या श्री भैरवनाथ यात्रेचा मार्ग मोकळा झाला। आता या दरम्यानच्या काळामध्ये जुनी जी काय कमिटी होती, जुनी कमिटी साहजिकच आहे, जे स्वतः 26/4/2024च्या मीटिंगला अनुपस्थित राहिले, उपस्थित राहिले नाहीत आणि ज्यांनी एकतर्फी या ठिकाणी असं सांगितलं पाडव्याच्या दिवशी की या ठिकाणी मला एवढं दुर्दैव वाटतं की सरपंच म्हणून सरपंच ताई उठतात आणि सांगतात माझ्या वतीनं अमकामकी व्यक्ती या ठिकाणी बोलेल, हे सांगणं हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही। जे सांगायचं होतं ते तुम्ही स्वतःच बोलायला पाहिजे होतं, धैर्यानं बोलायला पाहिजे होतं आणि त्या ठिकाणी तुम्ही न बोलता तुम्ही कोणतरी तिसऱ्याच माणसाला सांगितलं की तुम्ही माझ्या जे काही म्हणणं आहे ते अमकाम व्यक्ती या ठिकाणी व्यक्त करील। ती व्यक्ती उठली आणि यात्रा आणि अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी होणार नाही आणि फक्त देवदेव कार्यक्रम होईल असं सांगितलं आणि विषय त्या ठिकाणी संपला, असं या ठिकाणी झालेलं आहे। परंतु दुर्दैवानं याला लोकांची सहमती नव्हती, कारण लोकांना अखंड हरिनाम सप्ताह आणि यात्रा ही उत्साहात साजरी करायची होती, परंतु आपण निर्णय दिला की तो निर्णय अख्ख्या गावासाठी बंधनकारक नाही।
कारण एका व्यक्तीपेक्षा गाव मोठा आहे, ग्रामस्थ मोठे आहेत, म्हणजे समाज मोठा असतो, ग्रामस्थ गाव मोठा असतं. आणि सगळ्या गावानं 26/4/2024च्या बैठकीमध्ये जो काही निर्णय घेतला होता तो निर्णयाच्या अनुषंगानं परवानगी मिळाल्यानंतर श्री गोरख बाबा मुळीक आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ आणि नवीन यात्रा कमिटी जी तयार झाली, या सर्वांनी 4 तारखेला म्हणजे रात्रीचा गोंधळ होऊ नये म्हणून 4 तारखेच्या दिवसाचा तमाशा म्हणजे देवाला खेळणं हे लागतं असं आम्ही पुजाऱ्यांकडून ऐकलं होतं आणि त्या दृष्टीनं दिवसाचा तमाशा या ठिकाणी त्यांनी ठरवला. त्याचप्रमाणे देवाच्या कपडे या ठिकाणी त्यांनी खरेदी केली, त्याचप्रमाणे कुस्त्यांसाठीचं नियोजन करण्यात आलं, त्याचप्रमाणे मंडपचं नियोजन त्यांनी केलेलं होतं. आणि हे सगळं करत असताना एका बाजूला सरपंच आणि त्यांचे सहकारी मात्र यांनी तिकडे दुर्लक्ष करून आम्ही म्हणाल तोच कायदा, आम्हीच यात्रा करणार या विषयावरती ते ठाम राहिले. परंतु लोकांचा सहभाग त्यांच्या पाठीमागे नसल्यामुळं त्या 4-2 जणांनी या ठिकाणी असं एक निवेदन प्रसिद्ध केलं की या ठिकाणी यावर्षी फक्त आदर्श आचारसंहिता आहे आणि या ठिकाणी पाडव्याच्या दिवशी आम्ही असा निर्णय, तुम्ही निर्णय घेतला नाही, गावाने निर्णय घेणं अपेक्षित आहे. तुम्ही उठून सांगितल्यानंतर तो निर्णय सर्वांवरती बंधनकारक आहे का? अजिबात नाही, कारण गावाने ठरवायचं होतं आणि गावाने या ठिकाणी 26/4/2024 रोजी असं ठरवलं होतं की आपण सर्वांनी मिळून शांततेच्या मार्गानं पोलीस प्रशासन असेल, प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन अत्यंत हर्षोल्लासात ही यात्रा निर्विघ्नपणे पार पाडायची असा निर्णय सगळ्यांनी ग्रामस्थांनी घेतला होता. आणि त्या दृष्टीनं नियोजन केलेलं असताना असं एक निवेदन प्रसिद्ध केलं की ज्याच्यामध्ये जुन्या वर्गणीमधून आम्ही या ठिकाणी देवदेव करणार आहोत आणि कुठल्या प्रकारचं यात्रा मोठ्या स्वरूपात होणार नाही, पोलीस प्रशासन परवानगी देणार नाही, आदर्श आचारसंहितेचं या ठिकाणी बागुलबुवा उभा केला गेला आणि अशा प्रकारचं निवेदन केलं. आणि त्यात आवर्जून असं लिहिलं की वर्गणी यावर्षी आम्ही गोळा करणार नाही. म्हणजे ही जी काही लोक करतायत, एक परिश्रम घेत आहेत, शांततेत पण चांगल्या पद्धतीने यात्रा करतायत, त्यांना कोणी वर्गणी देऊ नये अशा प्रकारचं इनडायरेक्टली त्या निवेदनामध्ये म्हणण्यात आलं. आणि या ठिकाणी या चांगल्या कामाला खीळ घालण्याचं काम या निवेदनातून केलेलं आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी यात्रा ही आनंदात झालीच पाहिजे. तुमच्या 4-2 लोकांसाठी यात्रा कॅन्सल करणं हे योग्य नव्हे. याच्या पाठीमागचा आणखी काही खोलात जाण्याची मला आवश्यकता वाटत नाही. परंतु एका विशिष्ट माणसाला त्या ठिकाणी हातच लावून द्यायचा नाही, पालखीला त्याला खांदाच लावून द्यायचा नाही, ही तुमची पहिल्यापासूनची भूमिका होती. आणि त्या भूमिकेमुळं त्या माणसाला वर्जित करण्याचं काम सुद्धा तुम्ही या ठिकाणी या माध्यमातून केलेलं होतं. परंतु गोरख बाबा मुळीक आणि त्यांच्या सहकार्याने कुठलंही राजकारण या ठिकाणी न आणता धार्मिक उत्सव हे सर्वांनी मिळून आनंदात साजरा करण्याचा जो निर्णय घेतला आणि त्या दृष्टीनं त्यांनी पहिलं ज्या लढाई जिंकली ती म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत निर्विघ्नपणे पार पाडला. याच 4-2 जणांनी पोलीस स्टेशनला अर्ज केला होता आणि अखंड हरिनाम सप्ताह यांना परवानगी नसताना हे कशा पद्धतीनं करतायत, त्यांना अटकाव करावा, या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतली होती. परंतु या ठिकाणी थोडंसं सामंजस्याची भूमिका घेऊन या ठिकाणी पोलीस प्रशासनाची चर्चा करून पोलीस प्रशासनानं या ठिकाणी शांततेत अखंड हरिनाम सप्ताह करण्याच्या सूचना दिल्या आणि त्या यशस्वीपणे समितीनं अंमलात आणून अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत शांततेत पार पडला. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगतोय की या ठिकाणी सासकले हे अतिसंवेदनशील गाव नाही, कारण या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं अशा स्वरूपाचं लोकांमध्ये जे काही वादविवाद आहेत आणि त्याच्यामुळे या गावाला त्या यादीमध्ये टाकलं आहे असं अजिबात झालेलं नाही. यात्रेच्या निमित्तानं गावामध्ये अनेकदा भांडणं झालेली आहेत, परंतु अतिसंवेदनशील गाव करण्यासाठी कोणीही कारणीभूत पडू नका. काही लोकांना वाटतंय, 4-2 जणांना वाटतंय आमचंच अख्ख्या गावानं ऐकावं आणि आम्ही जे सांगतोय तेच करं, असं अजिबात लोकशाहीमध्ये चालत नाही. या ठिकाणी जर तुम्ही संख्याचं बलाबल पाहाल तर ते सुद्धा या ठिकाणी दुसऱ्याच बाजूला जास्त आहे. परंतु त्यांनी सुद्धा हीच भूमिका घेतलेली आहे की आपण सगळ्यांनी मिळून हा उत्सव आपल्याला पार पाडायचा आहे. आणि त्या दृष्टीनं आपण जर या ठिकाणी वादविवाद करत बसला तर आपलं गाव हे अतिसंवेदनशील गाव म्हणून एकदा यादीमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी इथून पुढच्या काळात सुद्धा कोणत्याही स्वरूपाच्या यात्रा असतील, उत्सव असतील, जयंत्या असतील किंवा अगदीच अखंड हरिनाम सप्ताह असतील, याला सुद्धा पोलीस प्रशासन परवानगी देणार नाही. आणि त्याच्यामुळे या पापाचे धनी होऊ नका. तुम्ही ठीक आहे, तुम्ही काही गोष्टी ठरवल्या असतील, ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा, परंतु या चांगल्या कामामध्ये जे काय गोरख बाबा मुळीक आणि त्यांच्या सर्व सहकार्याने नवीन जी काय यात्रा कमिटी आहे ती चांगल्या पद्धतीनं काम करते आणि त्यांना सहकार्य करा. याच्यामध्ये विघ्न आणण्याचं काम करू नका आणि तुमच्या विघ्न आणण्यामुळं गावामध्ये
दुपळी निर्माण होईल, वादविवाद निर्माण होईल, तो आपल्याला नको आहे. या ठिकाणी आपलं गाव हे अतिसंवेदनशील झालं की आपल्याला यापुढे कोणतेही कार्यक्रम करता येणार नाहीत असं मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन. दुसरी या ठिकाणी मी आणखी एक सांगेन, गावातले जे काही श्री भैरवनाथ देवाचे जे काही पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांनी कधीही राजकारण पाहिलं नाही. पण पुजाऱ्यांना सुद्धा हे सांगू इच्छितो, समाज मोठा असतो, 4-2 लोक मोठे नसतात. 4-2 लोकांनी तुमच्याकडे येऊन जर अशी मागणी केली की तुम्ही त्यांची मागणी मानण्यापेक्षा गाव काय म्हणतंय, लोक कुणाच्या मागं आहेत, संपूर्ण गावानं या ठिकाणी 26/4/2024 सगळ्यांनी मिळून जो काही निर्णय घेतलेला आहे त्याच्याबरोबर राहणं हे आपलं काम आहे. परंतु आपल्या वैयक्तिक आपल्याला एखादा फायदा मिळालेला आहे आणि म्हणून या 4-2 जणांचं या ठिकाणी त्याचं झू अंगावर खांद्यावर घेण्यापेक्षा तुमच्या वाडवडिलांची जी परंपरा आहे, तुम्ही कायमच चांगल्याच्या बाजूनं तुम्ही उभे राहिलेला आहात. मी तुमच्या वाडवडिलांना चांगलं ओळखतो, त्यांनी कधीही कुठल्याही गैरमार्गाला सपोर्ट केलेला नाही किंवा पाठिंबा दिलेला नाही. ते आजही आमचे प्रेरणास्थान आहेत, आमच्या देवाचे ते पुजारी आहेत आणि त्यांना आम्ही आदर्शच मानतो. परंतु या निमित्तानं आम्ही त्यांनाही मानू आणि त्यांनाही मानू असं अजिबात चालणार नाही. कारण लोकशाहीमध्ये समाज मोठा असतो, 4-2 लोक मोठे नसतात. 4-2 लोकांच्या बाजूनं उभं राहणं हे द्योतक कशाच आहे, हे गुलामीचं द्योतक आहे. त्यामुळं समाज कुणीकडे आहे, लोक कुणीकडे आहेत, लोकांच्या मनातली इच्छा काय आहे, लोकांना फक्त देवदेव नाही करायचा, लोकांना हा उत्सव आनंदात उत्साहात साजरा करायचा आहे. आणि त्याच्यामुळं या समितीला सहकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे. कारण या ठिकाणी श्री भैरवनाथ हे काही 4-2 जणांचे एकट्याचे दैवत नाही, ते संपूर्ण गावाचे नव्हे तर पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहेत. आणि त्यामुळं पुजारी म्हणून आपल्यावरती टीका टिप्पणी करणं हे माझं काम नाही. परंतु ते दिसते प्रथमदर्शनी, तुम्हाला एखादा लाभ दिलेला आहे, सोसायटीकडून एखादा लाभ मिळाला असेल म्हणून दुसऱ्याचं झू आपल्या खांद्यावर घेऊ नका. तुम्ही पुजारी म्हणून ज्या ठिकाणी खुर्चीवर ज्या देवाच्या समोर नतमस्तक होऊन तिथं तुम्ही बसलेला आहात तेव्हा तुमची भूमिका वेगळी आहे. त्या देवाच्या मंदिरातून तुम्ही बाहेर आल्यानंतर तुमची जी भूमिका असेल ती मग राजकीय असू शकते, सामाजिक असू शकते, काही असेल ते असेल. मात्र देवाच्या देवाऱ्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमची भूमिका ही धार्मिकच असली पाहिजे. आणि समाजापेक्षा कोणीही मोठा नाही, मग तो सरपंच असेल नाही तर उपसरपंच असेल नाही तर कुणीही असेल, तो समाजापेक्षा मोठा नाही. समाज आणि गावकरी हे सगळे मोठे आहेत. आणि त्यामुळं मी आपल्याला नम्र विनंती करेन की राजकारणात पडू नका. आपलं काम हे धार्मिक उत्सव करणं काम आहे. आणि जे गोरखबाबा मुळीक आणि त्यांच्या सहकारी नवीन यात्रा कमिटी जी काय चांगल्या पद्धतीनं त्यांनी रितसर पोलीस स्टेशनची आणि प्रशासनाची परवानगी घेऊन कार्यक्रम चांगला करण्याचा जो संकल्प केला आहे त्या संकल्पाला गावकऱ्यांनीही सपोर्ट करावा. 4-2 माणसांनी त्याला विरोध केला म्हणून कुठलंही काम या ठिकाणी थांबणार नाही. अखंड हरिनाम सप्त्याला सुद्धा विरोध केला, मंडप आणि स्पीकर गुंडळून जाण्यापर्यंत सगळं प्रकरण गेलं. परंतु सत्य असतं, ते सत्य हे त्रिकाल बाधित सत्यच असतं, सत्याला मरण नसतं, सत्य हे अखंडपणे राहतं. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन. आणि मी गोरखबाबा मुळीक आणि त्यांचे सर्व सहकारी नवीन यात्रा कमिटीला सुद्धा सांगेन की या ठिकाणी मुंगीहून साखर का, हातीहून लाकडं फोडू नका. देवाच्या पुढं कासव नेहमी असतं बघा, देव कुठल्याही मंदिरात जावा तिथं कासव असतं, कासवासारखं आपल्याला राहायला पाहिजे. देवाच्या ठिकाणी ऊर काढून मीच सर्व करीन, मी म्हणेल तेच, माझं ऐकायला पाहिजे, मी सांगेल तेच, सरपंचच माझा आहे, आम्हीच करणार, ही भूमिका देवाच्या ठिकाणी चालत नाही. देवाच्या ठिकाणी लीन होऊन या ठिकाणी या उत्सवाला गतिमान करण्याचं काम आपण केलं पाहिजे. एवढंच मी आशा व्यक्त करतो. ग्रामस्थांना विनंती करतो की आपण या ठिकाणी ही जे ते तरुण जे आहेत, जे गोरखबाबा मुळीक यांच्या नेतृत्वाखाली जे काम करतायत, ते राजकारण विरहित काम करतायत, त्यांना या ठिकाणी सपोर्ट करा. सालाबाद प्रमाणे जी काही वर्गणी असेल ती त्यांच्याकडे जमा करा. ते काही अशीच मोफत किंवा अशीच काही वर्गणी तुमच्याकडून घेणार नाहीत. रितसर त्यांनी पावती पुस्तकं छापलेली आहेत. त्या पावती पुस्तकाची संख्या या ठिकाणी असणार आहे, त्याचा हिशोब या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं जरी तुम्हाला कोणी 4-2 जणांनी सांगितलं की आम्ही वर्गणी गोळा करत नाही, ते खोटं आहे. या ठिकाणी वर्गणी आपली जी काय ठरलेली असेल ती वर्गणी सुद्धा गोळा होणार आहे. यात्रेचा कार्यक्रम आनंदात होणार आहे. त्यामुळं चांगल्याच्या पाठीमागं उभे राहा. जे चांगलं करतायत, चांगला जर एखादा करणारा चुकत असेल तर त्याला धडा शिकवण्यासाठी सुद्धा ग्रामस्थ म्हणून आपण उभे राहिलं पाहिजे. एवढंच मी सांगेन. आणि मी सरपंचांनी त्यांच्या सहकार्याला सांगेन की आपण सुद्धा या चांगल्या कामात विघ्न आणण्याचं काम करू नका. तुमच्यामध्ये धाडस असतं तर तुम्ही 2 पावलं मागं सरला असता, या लोकांना विश्वासात घेतलं असतं, एकत्र बसला असता. ठीक आहे,
कारण या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून करू अशी भूमिका तुमच्यामध्ये घेण्याची तेवढी तुमची कुवत नाहीये, कारण तुम्हाला या ठिकाणी मीपणा तुमच्या अंगामध्ये आहे. जोपर्यंत तुमच्या अंगातला मीपणा जात नाही तोपर्यंत या ठिकाणी देवाच्या कामामध्ये जे लोक करतायत त्यांना पाठिंबा द्या, त्यांना सपोर्ट करा. ग्रामस्थांना विनंती करतो, आपण सालाबाद प्रमाणे जरूर या ठिकाणी आनंदाच्या उत्सवामध्ये सामील व्हा एवढंच मी सांगतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन यात्रा कमिटीला मी शुभेच्छा देईन. आणि जे काही जुने आहेत तुमची जी काही वर्गणी तुमच्याकडे जमा आहे ती तुमच्याकडे ठेवा, कारण त्या वर्गणीसाठी या ठिकाणी हे लोक काय तुमच्या मागं लागलेले नाहीत. तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा, तुमचं तुम्ही करा, शांततेत करा, परंतु चांगल्या कामाला गालबोट लावण्याचं काम तुम्ही करू नका. आणि गावाला अतिसंवेदनशील गाव म्हणून त्या यादीमध्ये जर गेलं तर त्याला जबाबदार तुम्हीच असाल एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.